लोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते। त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते। शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं, पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याला यशस्वी प्रयोग कोल्हापुरातील शाळेनं केला आहे। विशेष म्हणजे इंदुमती जाधव विद्यालय या विद्यार्थ्यांनी निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले आहेत। नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इंदुमती जाधव विद्यालय येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्यात आले आहेत। यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। यात वर्गमंत्री निखिल लांबोरे हा विद्यार्थी प्रतिनिधी तर देवकी गोखले ही विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून विजयी झाले आहेत। नामनिर्देश झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला होता। मतदानाच्या वेळी अगदी निवडणूक कक्षासारखे वातावरण ठेवण्यात आले होते। मतदान अधिकारी म्हणून जयवर्धन पाटील, उत्कर्ष कांबळे, गौरी माळवी, अंकिता गोरल, मतदान केंद्राध्यक्ष म्हणून राजेश कोंडेकर, वर्गशिक्षक सागर पाटील यांनी काम पाहिले। तर निवडणूक जाहीर करणे, निवडणूक फॉर्म भरणे ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक PY पाटील यांनी काम केले आहे। यावेळी पिंटू नाईक, यादू भोये, तेजस्विनी स्वामी, सुनीता पाटील, कोरे लता, टिपुकडे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते।